नमस्कार. विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण तोंडी लावण्याचे दोन प्रकार बघणार आहोत. एक आहे मिरची वडा आणि दुसरी आहे दह्यातील चटपटीत मिरची. मिरची वड्यासाठी आपण जाड मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दह्यातील चटपटीत मिरचीसाठी यापेक्षा थोड्या बारीक अशा मिरच्या घेतलेल्या आहेत, परंतु त्या देखील रेग्युलर मिरच्यांपेक्षा जाडच आहेत. आता या मिरच्या आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. देठ काढायचं नाही आहे, देठ तसंच ठेवायचं आहे. हे बघा, एक उभी चीर द्यायची आहे आणि आतील बिया नंतर काढून टाकायच्या आहेत. जास्त बिया नाही आहेत या मिरच्यांना. हे बिया काढण्याचं आहे. कारल्याच्या बिया काढण्यासाठी खास करून वापरते मी. ते एकदा आत घालून फिरवून खाली ओढलं की सगळ्या बिया निघून येतात. आपण सुरीने देखील काढू शकतो किंवा बोटाने देखील बिया काढून टाकू शकतो. आता सगळ्या बिया काढून टाकल्या आहेत. या मिरच्या आपण मिठाच्या पाण्यात अर्धा ते 1 तास भिजवून ठेवणार आहोत. मीठ थोडं जास्त टाकायचं आहे. त्यामुळे काय होतं, मिरची वडा तयार झाल्यानंतर आपण खातो तेव्हा या आतल्या मिरच्या आळणी लागत नाहीत. त्यानंतर बटाटे, एक 5-6 बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत. साल काढून ते हातानेच कुस्करणार आहोत, किसायचे नाही आहेत. किसण्याची गरज नाही आहे. ते हाताने कुस्करून बाजूला ठेवायचे आहेत. एक 5-6 लसूण पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा भाजलेले जिरे, 1 चमचा भाजलेले धने आणि आल्याचा तुकडा, चवीप्रमाणे मीठ. हे सगळं आपण एकत्र वाटून बाजूला ठेवणार आहोत. त्यानंतर गॅसवर पॅन ठेवलेलं आहे. त्यात 2 टेबलस्पून तेल घालून त्यावर चिरलेला कढीपत्ता घातलेला आहे. जिरे मोहरी घातलेले नाही आहेत. नंतर आपण केलेलं वाटण, ते मिरची, आलं, लसूण आणि इतर पदार्थांचं आहे, ते घातलं आहे. ते आता सगळं छान परतवून घ्यायचं आहे. हिंग मात्र यात घालायचं आहे. जरी जिरे मोहरी घातलेली नाही तरी हिंग घालून घ्यायचं आहे. 1 चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि छान परतवायचं आहे. आलं लसणाचा कच्चेपणा पूर्ण गेला पाहिजे. मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे, जळू द्यायचं नाही आहे. त्यानंतर हळद घालून परत परतवायचं आहे. आता मीठ आपण यात घालून घेतलेलं आहे. सारणासाठी जितकं मीठ लागेल ते आपण वाटतानाच घातलं आहे. आता यावर आपण कुस्करलेले बटाटे घालतो आहोत. परत मीठ घालायची गरज नाही आहे. त्यानंतर भाजीसारखं हे परतवून घ्यायचं आहे. चांगली वाफ येऊ द्यायची आहे. त्याला भाजीच करून घ्यायची आहे एक प्रकारे. आणि आपण अर्ध लिंबू कापून बाजूला ठेवलेलं आहे, ते यावर पिळून घेणार आहोत. त्यामुळे छान अशी चटपटीत टेस्ट येते. तुम्ही हवं तर चाट मसाला देखील यात घालू शकता, आवडत असेल तर. आता लिंबू पिळल्यानंतर हे परत चांगलं मिक्स करायचं आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून ठेवलेली आहे, ती आता यावर घालणार आहोत. कोथिंबीर घालून चांगलं मिक्स केलं की आपण हे काढून एका भांड्यात ठेवणार आहोत. हे बघा, झालेली आहे आता ही भाजी आतली सारणाची. आता हे काढून घ्यायचं आहे एका भांड्यात आणि हे थंड झाल्यानंतर आपण भरणार आहोत. आपण मिरचीला दोन्हीकडनं कोटिंग करणार आहोत, म्हणजे आत देखील भरणार आहोत आणि वरनं देखील कोटिंग करणार आहोत याचं. आता हे बघा, थंड झालेलं आहे. या पाण्यात ज्या आपण मिरच्या भिजवल्या होत्या मिठाच्या पाण्यात, त्या कोरड्या करून घेतलेल्या आहेत. त्याच्या आतमध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे. व्यवस्थित भरायचं आहे. भरल्यानंतर मिरची अशी दोन्ही बाजूंनी दाबायची आहे. दाखवते तुम्हाला. हे बघा, अशी, म्हणजे एक्स्ट्रा सारण जे असेल ते बाहेर निघून येईल. ते काढून घ्यायचं आहे. आणि आता बाहेरनं आपण कोटिंग करणार आहोत मिरचीला. हातावर थोडं सारण घेऊन ते अशा प्रकारे लपेटायचं आहे. हे बघा, सगळ्या बाजूंनी असं करून घ्यायचं आहे. परत थोडं सारण घ्यायचं आहे, परत त्यावर चिकटवायचं आहे. या बाजूने लावलं आहे. आता असं करून संपूर्ण मिरची कव्हर करून घ्यायची आहे. मिरची आपण कोरडी करून घेतलेली आहे मिठाच्या पाण्यातली, त्यामुळे ते सारण त्यावर व्यवस्थित बसलेलं आहे. अशा प्रकारे संपूर्ण सगळ्या मिरच्या आपण कव्हर करून घेतलेल्या आहेत. आता या आपण भज्यांच्या पिठासारखं पीठ तयार करून त्यात बुडवून तळणार आहोत. हे डाळीचं पीठ आहे.
आपल्या अंदाजाने घ्यायचं आहे। साधारण 1 वाटी हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, त्याला 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ आहे आणि चिमूटभर खाण्याचा सोडा आहे, हा ऑप्शनल आहे। आता भज्यांच्या पिठासारखं घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे। साधारण कन्सिस्टन्सी भज्यांच्या पिठासारखी यायला हवी। हळद घालून घेतली आहे। आता चांगलं मिक्स करून ठेवायचं आहे। भरपूर जाड होतात ही भजी, कारण आपण 2 वेळा आतमध्ये सारण घातलेलं आहे, वरनं हे कव्हर आहे, त्यामुळे एक मिरची वडा खाल्ला तरीही पोट भरतं। आता अशा प्रकारे सगळीकडनं व्यवस्थित बुडवून घ्यायची आहे ती मिरची आणि कडकडीत तापलेल्या तेलात तळायला सोडायची आहे। त्यानंतर सगळीकडनं तिच्यावर तेल असं उडवायचं आहे, उलटून घ्यायची आहे, नंतर दुसऱ्या बाजूने तळायची आहे। सुरुवातीला गॅस मोठा होता, आपण मिरची तळायला सोडली तेव्हा, नंतर गॅस आपण मीडियम केलेला आहे आणि शेवटी होत आल्यावर कमी केलेला आहे। आता तेल निथळून काढून घ्यायची आहे। सगळ्या मिरच्या अशा प्रकारे तळून घ्यायच्या आहेत। एका वेळी 2 मिरच्या देखील तळू शकता। हे बघा आता काढलेले आहेत प्लेटमध्ये। तुम्हाला एक मिरची मी कापून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की आतनं कशी दिसते। हे बघा, आतही सारण आहे, मिरचीच्या वर देखील सारण आहे आणि त्यावर हे डाळीच्या पिठाचं कव्हर आहे। अशी छान दिसते ही मिरची कापल्यानंतर। आता आपण दह्यातल्या चटपटीत मिरच्या करणार आहोत, त्यासाठी ह्या अशा मिरच्या घेतल्या आहेत। स्वच्छ धुवून देठ काढून घ्यायचे आहेत आणि सुरीने तुकडे करून घ्यायचे आहेत। असे छोटे छोटे तुकडे केले आहेत मी, तुम्हाला हवे तर तुम्ही लांब लांब तुकडे देखील करू शकता। त्यानंतर यासाठी लागणारा मुख्य पदार्थ म्हणजे दही। 1 वाटी आंबट दही घ्यायचं आहे, गोड दही नाही घ्यायचं, थोडं आंबट असायला हवं आणि चांगलं फेटून बाजूला काढून ठेवायचं आहे। त्यानंतर कढई ठेवायची आहे, 2 टेबलस्पून तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर त्यावर आपण अर्धा चमचा मोहरी टाकणार आहोत। त्या मोहरी तडतडली की एक 10-12 मेथीचे दाणे त्यावर टाकायचे आहेत। जिरे घालायची गरज नाही आहे या स्टेजला। त्यानंतर कढीपत्ता स्वच्छ धुवून घातलेला आहे, हवं तर बारीक कापून देखील घालू शकता। नंतर हिंग घालून घ्यायचा आहे, थोडा जास्त घालायचा आहे, पाव चमचा असा। नंतर त्यावर आपण हे मिरच्यांचे तुकडे घातलेले आहेत। मीठ घालायचं आहे, मीठ थोडं जास्त लागणार आहे, कारण दही देखील आंबट आहे, मिरच्या असतात, थोड्याफार तिखट तरी असतातच। अर्धा चमचा हळद घातलेली आहे। त्यानंतर आपण काश्मीरी लाल तिखट 1 चमचा घातलेला आहे, रंगासाठी। रंग छान येतो, नाहीतर तिखटपणा तर मिरच्यांना आहेच, पण रंग येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट घालून हे सगळं परतवायचं आहे चांगलं। तेलात आधी परतवून घ्यायचं आहे, त्यानंतर दही आपण घालणार आहोत। हे सगळं दही घालून घ्यायचं आहे। यात दही घातल्यानंतर ते पातळ होतं आणि नंतर त्यात मिरच्या शिजून दही आटायला सुरुवात होते। हे बघा, मिक्स करून घेतलं आहे चांगलं। आता मंद गॅसवर हे शिजू द्यायचं आहे। अशा प्रकारे दही पातळ झालं आहे आणि ते उकळतं आहे चांगलं। मिरच्या यात शिजवायच्या आहेत चांगल्या आणि दही पूर्ण आटवून घ्यायचं आहे। अजून खाली थोडा आहे ओलसरपणा। पूर्ण आटल्यानंतर कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली आणि हलवून गॅस बंद करायचा आहे। फ्रीजमध्ये ही मिरची 4-5 दिवस सहज राहते। जेवताना आपण लोणचं किंवा चटणी ही तोंडी लावणी घेतो, त्यापेक्षा हे थोडं वेगळं आहे आणि चटपटीत आहे। जेवण थोडं जास्त केलं जातं आपोआपच असे पदार्थ तोंडी लावायला असले की।